Hello students, today we will study mathematics part 1st, chapter number 5, probability, practice set 5.1. One question might have arisen in your mind, what is meant by probability? And in mathematics, what is the meaning of probability? We use some words to express the possibility in our daily conversation. For example, probable, maybe, impossible, sure, nearly, 50-50. Sometimes we say some sentences. Most probably the rain will start from today. Or it is impossible to defeat Indian cricket team in the next match. There is no possibility of polio infection if a child is given the polio vaccine in time. When we toss a coin, there are two possibilities. One is we will get head and the another possibility is we will get a tail. And when we throw a die, there are possibilities of getting the numbers 1, 2, 3, 4, 5 and 6. Now we shall see what is random experiment. The experiment in which all possible results are known in advance, but none of them can be predicted with certainty. And there is equal possibility for each result is known as a random experiment. तर असा एक रँडम एक्सपेरिमेंट आता आपण पाहूयात. आता आपण एक रँडम एक्सपेरिमेंट करूया. हा 52 कार्ड्सचा एक कॅट आहे. याला मी वेल स्टफ करतो. आता आपण याच्यातला कोणताही एक पत्ता सिलेक्ट करूया. सपोज हे पत्ते मी याच्यातले कोणताही पत्ते हे केलेला आहे, चूज केलेला आहे. हा कोणता पत्ता आहे? हा पत्ता कोणता असणार आहे? हे 2 कार्ड्स आहेत म्हणजे 13 डायमंड कार्ड्स, 13 स्पेड कार्ड्स, 13 हार्ट कार्ड्स आणि 13 क्लब कार्ड्स यांच्यापैकी कोणता तरी हा एक पत्ता असणार आहे. दुसरा तिसरा कोणताच येऊन याच्यात नसणार आहे. फक्त एवढे आहेत त्यांच्यापैकी एक पत्ता असणार आहे. Now we shall see outcome. Result of a random experiment is known as an outcome. तर आता आपण एक एक्सपेरिमेंट पाहूयात. या ठिकाणी पहा काही कार्ड्स घेतले ज्यांच्यावर 1 to 20 नंबर्स लिहिलेले आहेत. आता आपण या कार्ड्सचा उपयोग एक रँडम एक्सपेरिमेंट करण्यासाठी करणार आहोत. तर आपला एक रँडम एक्सपेरिमेंट आहे की हे जे 1 to 20 कार्ड्स आहेत त्यामधीलच आपण एक कुठलं तरी कार्ड बाहेर काढणार आहोत आणि जे कार्ड आपल्याला मिळणार आहे ते असणार आहे आपल्या रँडम एक्सपेरिमेंटचं आउटकम. इक्वली लाईकली आउटकम्स. अ गिवन नंबर ऑफ आउटकम्स आर सेड टू बी इक्वली लाईकली इफ नन ऑफ देम ऑकर्स इन प्रेफरन्स टू दी अदर्स. फॉर एक्झाम्पल पहा, आपण एक कॉईन जर टॉस केला तर आपल्याला हेड किंवा टेल मिळणार आहे. तर दोघांचाही इक्वल चान्स आहे की आपल्याला हेड किंवा टेल मिळेल. प्रॅक्टिस सेट 5.1 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वॅकेशन. म्हणजे वनिताला महाराष्ट्रामधील खालील काही जागा स्थळ माहीत आहेत आणि ती या समर व्हॅकेशन मध्ये तिथे व्हिजिट देण्याचं प्लॅनिंग करत आहे. आता ती स्थळं नेमकी कोणती? अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, आंबोली, रायगड, माथेरान अँड आनंदवन. तर यामध्ये पॉसिबिलिटीज किती आहेत की ती या ठिकाणी व्हिजिट देईल? तिला फक्त यामधल्या फक्त एकाच स्थळाला भेट द्यायची आहे. तर पाहूया आपण एकूण साइट्स किती आहेत तिला ज्या माहिती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे पहा इथे 8 पॉसिबिलिटीज आहेत की ती व्हिजिट देईल. म्हणून याचा आन्सर असणार आहे 8. 8 possibilities are there ki the visit देईल. म्हणून याचा आन्सर असणार आहे 8. 8 possibilities are there ki the visit देईल. 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 8 possibilities are there ki the visit देईल.
there are 8 possibilities. सेकंड आहे एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. पहा एका आठवड्यामध्ये दिवस कोणते कोणते असतात, तर मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे. पहा आठवड्यामध्ये दिवस किती असतात, 1 2 3 4 5 6 7. मग एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली, याच्या पॉसिबिलिटीज किती आहेत, तर देअर आर 7 पॉसिबिलिटीज. थर्ड क्वेश्चन आहे सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. पहा जो 52 कार्डचा पॅक असतो त्यामधला फक्त एक कार्ड आपल्याला बाहेर काढायचा आहे, तर याची पॉसिबिलिटी किती असेल, देअर आर 52 पॉसिबिलिटीज. फोर्थ क्वेश्चन आहे 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड, सिलेक्ट 1 कार्ड रॅन्डमली. म्हणजे पहा 10 to 20 असे नंबर्स लिहिलेले कार्ड्स आहेत. आता त्यामधला आपल्याला एक कार्ड बाहेर काढून घ्यायचं आहे, तर याची पॉसिबिलिटी किती आहे. आता आपण पाहूया 10 to 20 नंबर्स म्हणजे कार्ड्स किती असतील, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. पहा टोटल नंबर्स किती झालेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे या ठिकाणी देअर आर 11 पॉसिबिलिटीज.